कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरू, कधीतरी ना मला तुझ्या मेंदूची पूजा करावीशी वाटते। हो 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 नाही अगं, त्यांना जर कळलं की ज्या श्रीमंत घरात आपण आपली मुलगी दिली आहे त्यांच्याच हॉटेलमध्ये आपली मुलगी वेटर म्हणून काम करते, तर त्यांना धक्का बसेल ना। एक्झॅक्टली। हा, पण वहिनी का धक्का बसेल? तसं पण लीलाला काय जॉब मिळाला असता, असंच काहीतरी काम केलं असतं तिने। अगं हो, पण ते लग्नापूर्वी ना। आता तिच्या माहेरी काय वाटत असेल सगळ्यांना की ती एवढ्या मोठ्या जहागीरदार साम्राज्याची मालकीण आहे, पण प्रत्यक्षात सिच्युएशन काय आहे की तिला तिथे नोकरासारखं वागवलं जातं। आणि हे जेव्हा तिच्या बाबांना कळेल ना, तेव्हा ते 100% अपसेट होणार। लीलाच्या वडिलांनी एजंटकडून पैसे घेणं, त्या कालिंदीने माझ्याकडे मदत मागणं, त्या दिवशी वसंत आणि कालिंदीमध्ये असलेलं अस्वस्थ वातावरण, लीलाचं अचानक एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये काम मागणं आणि आज फक्त निमित्त काढल्यासारखं लीलाच्या बाबांचं इकडे येणं, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय। या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध असेल का? काय आता तुला काय सांगायचं, काका फुल टेन्शन मध्ये। त्या साळुंक्याचा पैशाचा मॅटर अजून चालू आहे ना। अजून काय चालू आहे? अरे एजंटनी पैसे दिल्यावर प्रश्न सुटला होता ना? सुटला होता असं वाटलं होतं, पण मावशाईकडनं ते पैसे सगळे चोरीला गेले। चोरीला गेले म्हणजे असे कसे चोरीला गेले? तू मला नीट सांग, काय झालंय? काकू पैसे घेऊन घरी येत होते, वाटेत ते पैसे कोणतरी उडवले, त्यामुळे काका आता फुल टेन्शन मध्ये आहेत। आणि तो साळुंक्या आपल्या रेवतीताई सोबत लग्न करायला टपलेलाच आहे। तिला कसं वाचवायचंय या विचाराने सगळे टेन्शन मध्ये आहेत बघ। म्हणून कोणी माझा फोन घेत नाही। मी परवा रेवला सुद्धा कॉल करत होते, तिने सुद्धा उचलला नाही। हे एवढं सगळं झालं तरी मला कोणी का काही सांगितलं नाही? आता मी माती खाल्ली आणि तुला सगळं सांगून टाकलं। बटर, तू काही माती नाही खाल्लीस, उलट तू एकट्यानेच बरोबर केलंस। अरे एवढी मोठी गोष्ट कशी काय लपवू शकतात माझ्यापासून सगळे? आणि मला एक कळत नाही, मुलीचं लग्न झालं म्हणजे ती काय परकी झाली का? ती बदलली का? की लग्न झालं म्हणून मला तर माझ्या माहेरच्यांची काळजीच वाटत नाही? काही बदललं नाही, जसं सगळं होतं ना तसंच आहे। ताई, सगळं तसंच आहे ना, मग तू दहीहंडी का खेळत नाहीयेस? बटर, काय चाललंय तुझं? हा घरी इतका मोठा प्रॉब्लेम झाला आणि दहीहंडी काय? प्रॉब्लेमचा आणि दहीहंडीचा काय संबंध आहे? संबंध आहे। काय आता ह्याचं? एवढं मोठं बक्षीस आहे, तू दरवर्षी पोरांसाठी दहीहंडी खेळतेस आणि त्यांना सगळे पैसे वाटून टाकतेस, तर या वर्षी तू तुझ्यासाठी दहीहंडी खेळ आणि त्यांना सरळ सांग की आधी मी माझ्या कर्जाचे पैसे फेडेन आणि उरलेले पैसे तुम्हाला वाटेन म्हणून। त्यांना सांग असं असेल तरच दहीहंडी खेळेल म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।